तुम्हाला असं काही निगेटिव्ह आपण ज्याला आजकाल म्हणतो ट्रोल होणे असं कधी घडलं नाही का किंवा असे अनुभव नाही आले का? रोज मग होतं. त्यावेळेस कसं जातं सामान? काही नाही, स्वतःला सांगायचं, असं जागा करायचं असतं. हॅलो, कमॉन, गेट अप, इट्स यू, इट्स द पर्सन हु हॅज स्टार्टेड समवेअर ॲट द बॅक 14 years बॅक. 14 वर्ष लागले आहेत. हे इतके लोक तुझ्या भरोशावर आहेत. त्यांच्या पण चुली चालवायच्या, तुझीही चालवायची आणि समोर सरकायचंय. करेक्ट? रोज स्वतःला सांगायचं असतं. रोज स्वतःला आनंदी तर ठेवा. किती लोक आरसा बघून राहिले? मी रोज बघते. तू म्हणशील बाईजवळ वेळ आहे बघायला आरसा, आम्हाला तुमच्याजवळ वेळ नाही. मी असं कारच्या याच्यात आरसा बघ, एवढाच वेळ आहे. पण प्रामाणिकपणे मी आरसा बघणं याच्या मागचा उद्देश हा सांगते की बघा ना स्वतःला, विचारा ना स्वतःला की का जन्माला आले. अरे काय जन्म घेतला माहिती नाही, का जगतोय माहिती नाही, का जाणार माहिती नाही. काय अर्थ आहे त्याला? सांग ना, काहीतरी कारणासाठी जन्माला आलायस. सांग ना, काहीतरी करून जाणार आहे. पहिले देश, फिर प्रदेश, फिर बचे तो तुम. हे कधी कधी सुधारणार आपल्याला? आपण आधी पहिले मी, पहिले मी, पहिले मी, बस. आणि मला वाटतं ते मीच संपत नाहीये, त्याच्या ओलायातनच बाहेर निघत नाही. निघा की, बघा ना जग किती सुंदर आहे. अरे जग सुंदर आहे, मग प्रदेश सुंदर आहे तुमचा, आणि मग तुम्ही सुंदर आहात. नियमावली आपल्यासाठी लागल्या आहेत, आपल्या चांगल्यासाठी लागल्या आहेत. त्या फॉलो करण्याचं काम आपलं आहे. मग बाहेरचे देश बघा काय मस्त मस्त, अरे ते सगळे फॉलो करतात. तिथे पोलिसांच्या समोर असं मान खाली घालून उभं राहावं लागतं. इथे पोलिसांसमोर मान खाली घालून उभे राहता तुम्ही? नाही. अशी मानवर असते. काय तो सिस्टीम वाला आहे. जय हिंद म्हणण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे का? किंवा रिस्पॉन्सिबिलिटी फक्त त्यांच्यावर आहे का? मग आपण का नाही म्हणायचं?